हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण आणखी एक नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे 12th केमिस्ट्रीचा, जो असणार आहे प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. अल्कोहोल आणि फिनॉलच्या ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण स्टडी करणार आहे. ओके, सो आता ह्या प्रॉपर्टीज आहेत काय? नॉर्मली आता आपण फक्त आणि फक्त फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये रिएक्शन्स येतील, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत काय? ओके, फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हटल्यानंतर त्याचं नॉर्मली अपीअरन्स, तिथे जो स्मेल, त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, ओके, त्याचे कॅरेक्टर, इट मे बी टॉक्सिक, ओके, असतो किंवा नसतं, हे सर्व पॉइंट आपण पाहणार प्रॉपर्टीज मध्ये अल्कोहोल अँड फिनॉलचा. आता सर्वात पहिले अल्कोहोल हे मी रिप्रेझेंट करणार आहे ROH, कारण मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये सांगितलंय R स्टँड फॉर अल्काइल ग्रुप. जसं आपण कन्सिडर करतो CH3 सिंगल बॉन्ड OH, हा झाला मिथेनॉल. मग हा CH3 काय, तर हा तुमचा R आहे. R म्हणजे काय, अल्काइल ग्रुप, आणि हायड्रॉक्सी ग्रुप विच रिप्रेझेंट द अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप, म्हणून त्याला आपण म्हणतो अल्कोहोल. म्हणून आपण या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण ROH ने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट पॉइंट बघा, आता फिनॉल म्हटल्यानंतर आपल्याला नॉर्मली मॉलिक्यूल असा पाहायला मिळतो, हा जो असतो हा असतो फिनॉलिक मॉलिक्यूल. मग या फिनॉलिक मॉलिक्यूल मध्ये ही जी काही बेन्झीन रिंग आहे, ही एक एरोमॅटिक रिंग, म्हणून आपण याला रिप्रेझेंट करतो AROH ने. आलं लक्षात? म्हणजे AROH लिहिलंय म्हणजे तो काय, फिनॉल आहे, आणि जर ROH लिहिलं म्हणजे तो काय असणार आहे, तुमचा अल्कोहोल. मग याच्या दोघांचे प्रॉपर्टीज आपण सायमल्टेनियसली स्टडी करणार आहे. पण प्रथमतः मी प्रॉपर्टीज लिहितो अल्कोहोलच्या. ओके, सो इट इज कलरलेस. नॉर्मली कलरलेस पाहायला मिळतं. जसं 2 मार्कचा जर क्वेश्चन आला, राईट डाऊन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, तर मिनिमम तुमचे 4 पॉइंट तिथे असायला पाहिजे. ओके, तर पहिला पॉइंट आहे इट इज कलरलेस. आपल्याला माहितीये जे काही अल्कोहोल असतो, ओके, आपल्याला त्या डेली लाईफ मध्ये सांगायचं तात्पर्य, तुम्हाला अल्कोहोलिक ह्युमन्स माहिती असतील, अल्कोहोलिक मेन्स माहिती असतील, जे दारू पितात, दारुडे म्हणतो आपण त्यांना, शुद्ध मराठीत बेवडे पण म्हणतो. सो हे जे काही दारुडे लोक आहेत, ह्या दारुडे लोक जेव्हा ते बॉटल वगैरे पाहिली असेल, मुलांना तर माहितीच असेल, ओके, म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाबा त्यांना माहिती नसेल, म्हणून त्यांना माहिती असेल, पण त्याला कुठलाही कलर नाही, ओके, अल्कोहोलला. सो इट इज अ कलरलेस liquid, may be gaseous. Second point, it is toxic in nature. जसं खूप वेळा तुम्ही ऐकता का दारू पिल्याने मृत्यू झाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, ओके, कारण त्याची जी काही पॉवर आहे, आता काही अल्कोहोलची पॉवर थोडी कमी होते, टॉक्झिसिटी म्हणतो आपण त्याला. सो टॉक्झिसिटी ऑफ सम अल्कोहोल इज लेस, व्हाईल द टॉक्झिसिटी ऑफ मॅक्सिमम अल्कोहोल इज हायर. ओके, आता हे विषारी आहे, आलं का लक्षात? सो इट इज अ टॉक्सिक इन नेचर. थर्ड पॉइंट, as the molecular mass increases, boiling point increases. आता याचं मिनिंग आहे काय? इट इज अ कलरलेस, इट इज अ टॉक्सिक इन नेचर, as the molecular mass increases of alcohol. समजा आता 2 अल्कोहोल आहेत तुमच्याकडे, A अल्कोहोल आहे आणि दुसरा B अल्कोहोल आहे. या अल्कोहोलचं मास असणार आहे 50, तर B अल्कोहोलचं मास असणार आहे 70. मास, मॉलिक्युलर मास बोलतोय मी. ओके, as the molecular mass increases, जसं जसं अल्कोहोलचं मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत जाईल, तसा तसा त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. जसं 50 A जो काही अल्कोहोल आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट असेल 10 डिग्री सेल्सिअस, कन्सिडर करतो फक्त समजण्यासाठी. ओके, बट बी जो काही मॉलिक्यूल आहे
त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असणार आहे, जास्त असणार आहे. तो मे बी 15 असू शकतो, 12 असू शकतो, मे बी 20 पण असू शकतो, पण तो 10 पेक्षा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो नाउ 4th point, it having a characteristic smell. किंवा ऑर्डर पण म्हणू शकता. कॅरेक्टरिस्टिक स्मेल आपल्याला माहिती आहे दारूचा वास दुरूनच येतो. मग तसा जर स्मेल आला तर आपण लगेच म्हणतो की इथं दारूचा स्मेल येत आहे किंवा इथं अल्कोहोलचा स्मेल येत आहे. अल्कोहोल म्हणजे दारू, दुसरं काहीच नाही. आलं का लक्षात? जसं एखादा बेवडा जर असा रस्त्याने जात असेल आणि तुम्हाला माहितीये का तिथं तो जर रस्त्याने जात असेल आणि त्याच्या मागे जर आपण जात असेल तर आपल्याला तिथं स्मेल येतो. आलं का लक्षात? सो त्याचा एक परफेक्ट स्मेल असतो, एक ऑर्डर असतं. जसा पेट्रोलचा स्मेल असतो, केरोसिनचा स्मेल असतो. कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर म्हणजे ते त्याचं कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंट करून राहिले की त्याने काय केलंय. आलं का लक्षात? जसं सिंपल मध्ये मी तुम्हाला सांगतो का जर मी तुम्हाला इथं पेट्रोल जर 1 लिटर पेट्रोल ओपनली ठेवलं असेल तर तुम्हाला पेट्रोलचा स्मेल येतो. तिथं पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा स्मेल येतो, डिझेलचा स्मेल येतो. पण जेव्हा एखादा बेवडा किंवा दारुडा आपण म्हणतो त्याला, तो जर व्यक्ती अल्कोहोल त्याने घेतलेलं असेल तर त्याला तिथं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक स्मेल येणार. आलं लक्षात? सो हे पॉइंट तिथे येणार. फिफ्थ, लोअर member are gaseous or liquid while higher member are solid. Lower member are gaseous or liquid while higher member are solid. म्हणजे लोअर मेंबर जे आहेत ज्यांचं मॉलिक्युलर मास जसं आपल्याला माहिती आहे मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, हे जे काही मेंबर आहे. मग मिथेनॉल हा काय झाला लोअर मेंबर. पण जसं जसं त्याचं मॉलिक्युलर मास वाढून राहिलं, जसं जसं कार्बनची चेन वाढून राहिली, अल्काइल ग्रुपची चेन वाढून राहिली, तसं तसं काय होऊन राहिलं ते मेंबर काय झाले हायर मेंबर. मग लोअर मेंबर जो काही आहे हा कसा आहे तुमचा, मे बी गॅस और लिक्विड. बट हायर मेंबर काय असणार आहे तुमचा, तर हायर मेंबर असणार आहे तुमचा सॉलिड. आलं का लक्षात? मग डिकेनॉल असेल किंवा ऑक्टॅनॉल, मोनेनॉल, हे जे काही आहे हे तुम्हाला सॉलिड मध्ये काही पाहायला मिळते. डिपेंड करतं की तिथं त्याचं मास काय. लोअर मेंबर हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात मे बी गॅस और लिक्विड, बट हायर मेंबर आर सॉलिड. ओके, नेक्स्ट 6, they are slightly soluble in water. नॉर्मली जे काही पहिले 3 अल्कोहोल आहेत 1, 2, 3 प्रोपेनॉल पर्यंत हे स्लाइटली सोल्युबल आहेत. सोल्युबल आहेत पाण्यामध्ये, पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. जसं आपल्याला माहिती आहे जेव्हा काही हे दारुडे लोक असतात, जे अल्कोहोल असतात, दारू घेणारे जे काही व्यक्ती असतात, तर ते काय करतात मिक्सअप करतात. कारण ते मिक्सचर होते. ते जे काही अल्कोहोल, तो जो काही अल्कोहोलचा मॉलिक्युल असते नॉर्मली इथेनॉल असतो, तो हा जो काही इथेनॉलचा मॉलिक्युल आहे हा सेकंड मेंबर आहे या होमोलॉगस सिरीजचा. होमोलॉगस सिरीज आपल्या 11 मध्ये झालाय, घेतलंय. सो हे जे काही इथेनॉल आहे हा इथेनॉलचा मॉलिक्युल हा सोल्युबल असणार आहे पाण्यामध्ये. आलं का लक्षात? सो नाउ विच रिप्रेझेंट द सोल्युबिलिटी, विच रिप्रेझेंट द सोल्युबिलिटी. लगेच तुम्हाला हे पॉइंट्स लिहून घ्यायचे आहेत. 6 पॉइंट दिलेत आपण, तर हे 6 पॉइंट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ओके, इथं आणखी तुम्ही 2-4 पॉइंट टाकू शकता. लोअर मेंबर आर स्लाइटली व्होलेटाइल, दे हॅविंग अ लोअर मेल्टिंग पॉइंट. आता लोअर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असणार आहे, म्हणजेच ते काय होते लिक्विड मधून इझिली गॅसेस मध्ये होतील, म्हणजेच गॅसेस मध्ये होतील तेव्हा ते काय असतात स्लाइटली व्होलेटाइल. स्लाइटली व्होलेटाइल. लोअर मेंबर स्लाइटली व्होलेटाइल आहे. आपल्याला माहिती आहे का दारूच्या दुकानाकडून गेल्यानंतर तिथे फक्त आपल्याला दारूचा स्मेल. का बरं येतो? त्या दुकानाकडून जेव्हा आपण
आपण जातो. कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या दारूच्या दुकानात पडून गेले असाल तर तिथं तुम्हाला अल्कोहोलचा स्मेल येतो. मग हा अल्कोहोलचा स्मेल का बरं येतो? कारण ते मॉलिक्यूल काय होतात, स्प्रेड होतात. सेकंड पॉइंट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटर म्हणजे बिटवीन, दोघांच्या मध्ये. जसं कन्सिडर करा हा हात आणि हा, राईट हँड आणि लेफ्ट हँड, या दोघांच्या मध्ये कुठले फोर्सेस आहेत? तर कुठल्याही दोन मॉलिक्युलच्या मध्ये दोन प्रकारचे फोर्सेस असतात. इट मे बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इट मे बी फोर्स ऑफ रिपल्शन. मग आता इथं आहे का इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. तर आता इथं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्यालाच आपण म्हणू हायड्रोजन बॉन्ड. मग सर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय? 11th मध्ये मी सांगितली होती डेफिनेशन. काय होती? द इलेक्ट्रोस्टॅटिक force of attraction between positively charged point or pole म्हणतो आपण त्याला, pole of one molecule and negatively charged pole of another molecule. The electrostatic force of attraction between positively charged pole of one molecule and negatively charged pole of another molecule. आता कन्सिडर करा तुमच्याकडे असे दोन मॉलिक्यूल आहेत अल्कोहोलचे. मग आता हे अल्कोहोलचे जे काही दोन मॉलिक्यूल आहेत या दोघांमध्ये पॉझिटिव्हली चार्ज पोल आणि निगेटिव्हली चार्ज पोल किंवा पॉझिटिव्हली चार्ज वन ॲटम अँड निगेटिव्हली चार्ज अनदर ॲटम असं असतं. कन्सिडर करा हा एक मॉलिक्यूल आहे, हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे, हे व्हाईट वाली कार्बनची चेन आहे आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप आहे. मग हायड्रॉक्सी ग्रुप काय निगेटिव्ह आहे, त्यामुळे इथचा जो काही ऑक्सिजन आहे हा दुसरा जो काही अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे त्याच्यामधला जो काही हायड्रोजन आहे या दोघांमध्ये काय करेल, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करेल. तर कसा करतो ते बघा. सो हा आहे आपला अल्कोहोल, आणि हा झाला आपला अल्कोहोलचा दुसरा मॉलिक्यूल. आता होतं काय, आपल्याला माहितीये अल्कोहोल म्हटल्यानंतर कुठला ग्रुप आहे ना, हायड्रॉक्सी ग्रुप असणार आहे. आणि हायड्रॉक्सी ग्रुप असणार आहे म्हणजे ऑक्सिजन असणार आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 3.5. मग याही ऑक्सिजनची किती असणार आहे 3.5. हायड्रोजन आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2 किंवा 2.1 आपण म्हणतो. सो 2.2. मग आता ऑक्सिजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह, त्यामुळे हा जो काही निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे हा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन कोणाला अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला. मग या दोघांमध्ये जो काही शिल्लकचा एक बॉन्ड फॉर्म होतो त्यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्ड. यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्ड. And intermolecular force of attraction that is maximum totally depend in an alcohol, that is depend in an alcohol only on the hydrogen bond. जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे कशामधलं, दोन मॉलिक्यूल मधलं, कुठल्या अल्कोहोलच्या, तर ते कशावरती डिपेंड आहे, हायड्रोजन बॉन्ड वरती. जेवढा स्ट्रॉंगली हायड्रोजन बॉन्ड असेल तेवढंच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आलं लक्षात? सो या बेसिसवर मग आता हायड्रोजन बॉन्डचे दोन टाईप आहेत. कुठले आहेत? पहिला टाईप आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, and intramolecular. Inter means between, intra means आत, inter means between, दोघांच्या मध्ये, इंट्रा means within, च्या आत. आलं लक्षात? आता इंटरमॉलिक्युलर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय असते,
जेव्हा दोन ए आणि बी मॉलिक्यूल मध्ये जर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत असेल, कन्सिडर करा की हा माझा ए मॉलिक्यूल, हा माझा अल्कोहोलचा बी मॉलिक्यूल, फिनॉल करा, दोघे फिनॉल कन्सिडर करा किंवा दोन्ही अल्कोहोल कन्सिडर करा. सो हा एक मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल, या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत असेल असा, आलाय का लक्षात? सो त्याला म्हणायचं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मीन्स दोघांच्या मध्ये, हा ए मॉलिक्यूल आणि हा बी. दोघांच्या मध्ये जर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत असेल तर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जसं कन्सिडर करा हा जो काही मॉलिक्यूल असणार आहे तुमचा फिनॉलचा, आणि तसाच हा दुसरा फिनॉलचा मॉलिक्यूल. तर हा दोन मॉलिक्यूल मध्ये फरक काय? हा फिनॉलचा ए मॉलिक्यूल, हा फिनॉलचा बी मॉलिक्यूल. तर ए मॉलिक्यूलचा ऑक्सिजन हा बी मॉलिक्यूलच्या हायड्रोजनला काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून या दोघांच्या मध्ये कुठला बॉन्ड होईल? हायड्रोजन बॉन्ड. हा जो काही डॉटेड बॉन्ड आहे दिसलाय का? हा डॉटेड बॉन्ड काय रिप्रेझेंट करून राहिला? हा रिप्रेझेंट करून राहिला हायड्रोजन बॉन्ड. पण कुठला? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कुठला रिप्रेझेंट करून राहिला? तो इंटरमॉलिक्युलर. कारण दोन मॉलिक्यूलच्या मध्ये ए मॉलिक्यूलचा फिनॉल आणि बी मॉलिक्यूलचा फिनॉल, म्हणजे ए मॉलिक्यूलचा ऑक्सिजन आणि बी मॉलिक्यूलचा हायड्रोजन, या दोघांच्या मध्ये बॉन्ड आहे म्हणून त्याला म्हणायचा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. नेक्स्ट इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जसं आता कन्सिडर करा ऑर्थोनायट्रोफिनॉल. त्याला मी इथं लिहितो, हायड्रोजन या तऱ्हेने दाखवतो मी. आता इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे काय? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघा कशी असते. इंट्रा म्हणजे आत, याचं नाव आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल. याचं नाव काय? ऑर्थोनायट्रोफिनॉल. ऑर्थोनायट्रो का बरं? कारण याच्या ऑर्थो पोझिशनला ही आणि ही पोझिशन फिनॉलची कुठली आहे? ऑर्थो पोझिशन. आलं का लक्षात? म्हणून ऑर्थो पोझिशनला नायट्रो आहे म्हणून ऑर्थोनायट्रो. जर हा नायट्रो ग्रुप इथं असता तर मेटानायट्रो. हा जर नायट्रो ग्रुप या ठिकाणी असता तर हे मेटानायट्रो. समजलं का? ह्या दोन मेटा पोझिशन, ह्या दोन ऑर्थो पोझिशन. कोणाच्या? हायड्रॉक्सी ग्रुपच्या. या हायड्रॉक्सी ग्रुपच्या ऍडजस्टंटला जर पोझिशन असतील तर त्याला ऑर्थो म्हणतो आपण. अँड नेक्स्ट वाला मेटा आणि इथं कुठे असते त्याला. हे पण झालंय. मग ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये होतं काय की हा जो काही हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, नायट्रो ग्रुपचा ऑक्सिजन आणि हायड्रॉक्सी ग्रुपचा हायड्रोजन, या दोघांमध्ये अट्रॅक्शन होतं. आहे ना? होतं ना अट्रॅक्शन. सो हे जे काही अट्रॅक्शन आहे हे अट्रॅक्शन एकाच मॉलिक्यूल मध्ये, अरे एकाच मॉलिक्यूलचा नायट्रो ग्रुप आहे तो आणि एकाच मॉलिक्यूलचा काय? हायड्रॉक्सी ग्रुप. म्हणून याला काय म्हणायचं? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आलं का लक्षात? आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड विच डिक्रीजेस द सोल्युबिलिटी. एक पॉइंट लिहून घ्या, नोट करा, नोट. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड decreases the solubility, while intermolecular, what is the difference? Intermolecular hydrogen bond, intermolecular hydrogen bond increases the solubility. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड इंट्रामॉलिक्युलर. इंटर म्हणजे हे सोल्युबिलिटी वाढवते आणि इंट्रा म्हणजे सोल्युबिलिटी डिक्रीज करते. ते पण आपण बघू का बरं. सो बघा पॉइंट काय होतं. आता कन्सिडर करा, मी काय केलं, इथं सुंदर सुबक एक बिकर घेतलं. या बिकर मध्ये काय केलं मी? फिनॉलचा मॉलिक्यूल टाकला. कुठला फिनॉलचा मॉलिक्यूल टाकला? इथं मी एक टाकला ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि एक टाकला पॅरानायट्रोफिनॉल.
हा आहे पॅरा नायट्रोफिनॉल आणि इथं कुठला घेतला मी ऑर्थो नायट्रोफिनॉल. होतं काय खूप काळजीपूर्वक ऐका. मी तुम्हाला ऑलरेडी जेव्हा आपण केमिस्ट्रीचा युनिट स्टार्ट करतो मी तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगतो. इफ यू हॅव अ स्ट्रॉंग इमॅजिनेशन पॉवर यू लर्न मोर ब्युटिफुल अँड क्लिअर केमिस्ट्री. सो आता बघा की मी काय केलं एक बिकर घेतलं तिथं काय केलं एक हायड्रॉक्सी ग्रुप घेतला आणि त्याच्याच बाजूला काय घेतला मी नायट्रो ग्रुप घेतला. हा झाला माझा ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि हा झाला पॅरा. कारण पॅरा पोझिशनला नायट्रो आहे समोरच्या पोझिशन बेन्झीन रिंगच्या पॅरा पोझिशन असतात तर ऍडजेसंट पोझिशन जे असते ते ऑर्थो पोझिशन असते. मग आता ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल हे दोन्ही मी कशामध्ये टाकले हे पाण्यामध्ये टाकले. म्हणजे मी काय घेतलं तिथं H2 घेतलंय मी वॉटर मॉलिक्यूल तिथं टाकले. या बिकर मध्ये आजूबाजूला काय आहे पाण्याचेच मॉलिक्यूल आहेत. पाण्याचे मॉलिक्यूल असणार आहे म्हणजेच तिथं काय असणार आहे H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H आहे ना. H सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. मग आता होतं काय हे काळजीपूर्वक आहे का की इथं पण मी काय केलं पाण्याचे मॉलिक्यूल टाकले. वॉटरच ऍड केलं. वॉटर ऍड केलं म्हणजे मी काय केलं H2O ऍड केला. आता मला सांगा कुठला मॉलिक्यूल जास्तीत जास्त हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करेल. तर आपल्याला माहित आहे पॅरा पोझिशनचा. कारण हा जो काही ऑक्सिजन आहे नायट्रो ग्रुपचा लक्ष द्या हा ऑक्सिजन इथून काही हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करणार नाही. कुठल्या हायड्रोजन सोबत तर या हायड्रॉक्सी ग्रुपच्या हायड्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करणार नाही कारण ते एकमेकांपासून कसे आहेत दूर आहेत. मग जर ते एकमेकांपासून दूर आहे तर तिथपर्यंत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत नाही. म्हणजे हा हायड्रोजन बॉन्ड कुठे फॉर्म करू शकतो या वॉटर मॉलिक्यूलच्या हायड्रोजन सोबत. आणि मी तुम्हाला सांगितलंय मोर द क्वांटिटी ऑफ हायड्रोजन बॉन्ड मोर इज द सोल्युबिलिटी. तसं नोट लिहिलंय तुम्ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड डिक्रीजेस द सोल्युबिलिटी व्हाईल इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी. मग आता हा जो काही बॉन्ड आहे हा एका आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये म्हणजे हा कुठला बॉन्ड आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. वॉटरचा A मॉलिक्यूल आणि पॅरानायट्रोफिनॉलचा दुसरा मॉलिक्यूल. मग A आणि B मॉलिक्यूल मध्ये जर हायड्रोजन बॉन्ड आहे म्हणजे सोल्युबिलिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. कारण हा नायट्रो ग्रुप जो आहे या ऑक्सिजनने नायट्रो ग्रुपच्या ऑक्सिजनने हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला. कोणासोबत केला तर वॉटर मॉलिक्यूल सोबत. आलं लक्षात. म्हणून पॅरानायट्रोफिनॉलची जी काही सोल्युबिलिटी असते ती असते 1.7 ग्रॅम इन 100 ग्रॅम H2O. 100 ग्रॅम पाण्यामध्ये 1.7 ग्रॅम पर्यंत सोल्युबिलिटी. जास्त नाहीये पण आहे. आलं लक्षात. ही सोल्युबिलिटी जास्त नाही पण काय आहे सोल्युबिलिटी आहे. पण तेच जर आपण आता ऑर्थो नायट्रोफिनॉल साठी जर पाहिलं तर काय होणार आहे तर ऑर्थो नायट्रोफिनॉल मध्ये हा नायट्रो ग्रुपचा ऑक्सिजन आणि हायड्रॉक्सी ग्रुप फिनॉलचा हे दोघं एकमेकांसोबतच हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करणार आहेत. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करून राहिलं का कोणी नाही. या बिकर मध्ये जे पाण्याचे मॉलिक्यूल आपण घेतले होते आणि त्याच्यासोबत जो काही फिनॉलिक ऑर्थो नायट्रोफिनॉल आपण टाकला होता तर त्या मॉलिक्यूल सोबत दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलने हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला नाही. त्यामुळे तो कुठला हायड्रोजन बॉन्ड झाला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड विदिन द मॉलिक्यूल. आणि मी तुम्हाला काय म्हटलंय सोल्युबिलिटी काय होते इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डनी डिक्रीज. आणि जर सोल्युबिलिटी डिक्रीज होत असेल तर याची सोल्युबिलिटी 0.2 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ H2O. 100 ग्रॅम पाण्यामध्ये जास्तीत जास्त 0.2 ग्रॅमच काय होतो 0.2 ग्रॅमच काय होतं ऑर्थो नायट्रोफिनॉल काय होतो सोल्युबल होतो. ही झाली सोल्युबिलिटी. आलं लक्षात. हायड्रोजन बॉन्ड पण आला आणि सोल्युबिलिटी सुद्धा आली. नेक्स्ट पॉइंट आहे बॉइलिंग पॉइंट. तर ते घेऊ आपण. बॉइलिंग पॉइंट आपल्याला माहिती आहे ऍज द मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. ओके.
बघा आता एक आणखी पॉइंट आपण स्टडी करणार आहे, दॅट इज नो बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट, आता बॉइलिंग पॉइंट अल्कोहोलचे कशावरती डिपेंड असतात, दॅट इज टोटली डिपेंड अपॉन द ब्रांचिंग. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल आर डिपेंड अपॉन द ब्रांचिंग. बघा एक बुक मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज एन ब्युटाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर दुसरा आहे आयसो ब्युटाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर आहे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल आणि एक लास्ट वाला आहे टर्चरी ब्युटाइल अल्कोहोल. मग आता हे जे काही बॉइलिंग पॉइंट आहेत, तर एन ब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे स्ट्रेट चेन आहे, एन स्टँड फॉर स्ट्रेट चेन. एन ब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे 118 आणि तो किती आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. नेक्स्ट आयसोब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे 108 डिग्री सेल्सिअस. सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट आहे 99.5 डिग्री सेल्सिअस आणि लास्ट टर्चरी ब्युटाइलचा बॉइलिंग पॉइंट आहे, हा बॉइलिंग पॉइंट आहे फक्त 83 डिग्री सेल्सिअस. मग आता यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये का असा डिक्रीज होऊन राहिला, का बरं फरक दिसून राहिला, कारण यांचं नॉर्मली जर मॉलिक्युलर मास पाहिलं हे सेम आहे. मॉलिक्युलर मास कसा आहे, सेम आहे. बघा आता ते आपण इथं स्टडी करू. मी थोडं आता इथं स्ट्रॉंग इमॅजिनेशन पाहिजे तुमचं. सो CH3 CH2 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 सिंगल बॉन्ड OH. नेक्स्ट हा झाला तुमचा एन ब्युटाइल अल्कोहोल. आयसो म्हणजे स्ट्रेट चेन कार्बनला एक आणखी कुठला असणार आहे, एक सेकंडरी सेकंड नंबरचा जो काही कार्बन आहे त्याला काय असणार आहे CH3, म्हणजेच ती कुठली पोझिशन असते आयसो. झालंय आपलं हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन आणि हा काय त्या दुसऱ्या कार्बनला एक आणखी CH3 अटॅच आहे, म्हणून हा काय झाला तुमचा आयसो. नेक्स्ट सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल मी इथं काढतो. हा झाला तुमचा सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल आणि टर्चरी ब्युटाइल अल्कोहोल मी इथं काढतो. मग बॉइलिंग पॉइंटचा इफेक्ट काय होतो, मी आणखी एक बॉइलिंग पॉइंट साठी पॉइंट दिला होता तुम्हाला जेव्हा बॉइलिंग पॉइंट आपण स्टडी केला होता लास्ट इयरला. तर बॉइलिंग पॉइंट हे हायड्रोजन बॉन्डिंग वर डिपेंड असतो. बॉइलिंग पॉइंट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वर सुद्धा डिपेंड असतो. बॉइलिंग पॉइंट ह्या बॉन्डच्या स्ट्रेंथ वर सुद्धा डिपेंड असतो. असे खूप सारे आपण पॉइंट पाहिले होते. तर हा याचे जे काही बॉइलिंग पॉइंट आहेत की एन ब्युटाइल अल्कोहोलचा 118 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट का बरं आहे, कारण आपल्याला माहिती आहे हा जो काही मॉलिक्यूल आहे हा, तर या मॉलिक्यूल मध्ये हायड्रॉक्सी ग्रुप या साइडला पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो, इथं पण करू शकतो, इथं पण करू शकतो आणि इथं पण करू शकतो. म्हणजे हा नॉर्मली एवढ्या एरियामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो. कोण, हा हायड्रॉक्सी ग्रुप. कोणाचा, तर एन ब्युटाइल अल्कोहोलचा. मग जर हा जास्त एरियामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो, आता हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे कन्सिडर करा, हा एन ब्युटाइल अल्कोहोल आहे, हे ब्युटाइल ग्रुप आपला अल्काइल ग्रुप आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप. तर हा हायड्रॉक्सी ग्रुप या साइडला पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो सर्व साइड. आलं लक्षात, कारण इथं कुठला बल्की ग्रुप आहे का रे, नाही. जर बल्की ग्रुप नसेल तर हा ब्लॅक वाला हायड्रॉक्सी ग्रुप इथं पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो. जिथं जिथं माझा हात जातोय त्या साइडला सुद्धा तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो. नेक्स्ट पॉइंट. बट हा जो काही आयसोब्युटाइल अल्कोहोल ग्रुप आहे, तर इथं हे सुद्धा काय आहे, हा सुद्धा हायड्रोजन बॉन्ड या साइडला फॉर्म करू शकतो. आलं लक्षात. पण हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे आयसोब्युटाइल अल्कोहोलचा, हा
हा या साईडला हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, कारण इथं कुठला एक बल्की ग्रुप मधामध्ये आलाय ना, आले का लक्षात? ड्यू टू वन ब्रांचिंग, इथं एकही ब्रांच नाही, आले का लक्षात? या हायड्रॉक्सी ग्रुपला हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी या एन ब्युटाइल अल्कोहोल मध्ये एकही बल्की ग्रुप नाही सध्या इथं जवळपास हायड्रॉक्सी ग्रुपच्या की बाबा तू हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू नको, बट इथं तसं नाही. इथं काय आहे? हायड्रॉक्सी ग्रुपला एक बल्की ग्रुप आहे का जो त्याला हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यापासून स्टॉप करतो. तसंच हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा या साईडने हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो, आलं लक्षात? पण इथं करू शकणार आहे का? म्हणजे या दोन्हीही केसमध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी लागणारा जो काही एरिया आहे हा काय होऊन राहिला? डिक्रीज होऊन राहिला. आणि जर तो एरिया डिक्रीज होत असेल म्हणजे तो कमीत कमी हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करेल. त्यामुळे काय होणार? दोन मॉलिक्यूल मध्ये कमीत कमी अट्रॅक्शन असणार, आणि दोन मॉलिक्यूल मध्ये जर कमीत कमी अट्रॅक्शन असेल तर ऑफकोर्स त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होईल? डिक्रीज होईल. पण मला आता लास्टला तुम्हाला समजेल का हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा इथं पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, इथं पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, फक्त हा हायड्रोजन बॉन्ड एवढ्यातच फॉर्म करू शकतो. म्हणजे इथं जो काही हायड्रोजन बॉन्ड टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल मध्ये फॉर्म होणार आहे तर त्याची जी काही क्वांटिटी आहे ही कमी असणार आहे. का बरं कमी असणार आहे? कारण त्या हायड्रॉक्सी ग्रुपला जास्त हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी एरिया मिळाला नाही. म्हणून तुमच्या बुक मध्ये शॉर्टकट मध्ये दिलेला आहे, as the number of branching increases, more the number of branching present in a molecule. जेवढ्या जास्त ब्रांच प्रेझेंट असतात मॉलिक्यूल मध्ये त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड, त्यामुळे काय होतं? बॉइलिंग पॉइंट कमी राहतो. पण त्याच्या मागचं रिझन काय आहे? एक्झॅक्ट की मोर द नंबर ऑफ ब्रांचिंग, if more the number of branching, hence the quantity of hydrogen bond in that molecule get decreases. If the quantity of hydrogen bond get decreases, boiling point also decreases. आलं लक्षात? हे एवढं डिटेल मध्ये, सिंपल मध्ये पुन्हा सांगतो का हायड्रॉक्सी ग्रुप हा सर्वच बाजूने हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो. पण मी सेकंड पॉइंटला काय घेतला? पहिल्यांदा काय घेतला? एन ब्युटाइल अल्कोहोल. तर एन ब्युटाइल अल्कोहोल मध्ये हा हायड्रॉक्सी ग्रुप इथं सुद्धा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो, कारण इथं एकाच बाजूला स्ट्रेच आहे. सेकंड पॉइंट बघू, आयसोब्युटाइल अल्कोहोल. आयसोब्युटाइल अल्कोहोल सेकंडची जी काही चेन आहे ना ती फक्त इथं आहे. त्यामुळे हा हायड्रोजन बॉन्ड एवढ्या एरियात, म्हणजे काही तर हायड्रोजन बॉन्ड इथं पण फॉर्म झाले असते, पण हा जो काही अल्काइल ग्रुप आहे कुठला? हा सेकंड वाला दिसलाय का? त्यामुळे हा हायड्रॉक्सी ग्रुप या एरियामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, कारण इथं कुठला आहे? एक बल्की ग्रुप आहे. स्टेरिक फॅक्टर, स्टेरिक हिंड्रन्स म्हणून पॉइंट पाहिले होत्या लास्ट टाइम. नेक्स्ट सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. या ठिकाणी सुद्धा आता काय आहे? हा जो काही बल्की ग्रुप आहे हा तर हायड्रॉक्सी ग्रुपच्या जवळ आहे ना, दिसलाय का? हायड्रॉक्सी ग्रुप हा तुमचा हायड्रॉक्सी ग्रुप ब्लॅक कलरचा हा एवढा, आणि त्याच्या बाजूला एक बल्की ग्रुप, म्हणजे हा हायड्रॉक्सी ग्रुप आणखी कोणी हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करेल. याला एरिया जास्त आहे का हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी? नाही. आलं लक्षात? आणि लास्ट वाला आहे तुमचा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. तर टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल असा की वरती सुद्धा बल्की ग्रुप, इथं सुद्धा बल्की ग्रुप, आणि इथं सुद्धा बल्की ग्रुप, म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप हायड्रोजन बॉन्ड फॉर्म कुठे करेल? फक्त एवढा. मग एवढ्या एरियामध्ये जास्त हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतील का? नाही. मग जर जास्त हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाले नाही म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉइंट काय येईल? कमी. ओके, बाकीचं बघू आपण नंतर.